बाजूला ठेवतो. मग तुम्हाला काय करायचंय? आणि बगळा काय करतो? पाण्यात उभा राहत असतो आणि काय करत असतो तो? समाधीस्थ असतो का नाही बगळा. तुम्हाला वाटतं की बाबा एखादा साधू आहे असं समाधीस्थ बसलेला आहे, पण जेव्हा मासा येतो तो तेव्हा तो काय करतो? मासा टिकतो. तुम्हाला काय बनायचे? तुम्हाला हंस बनायचे. तुमच्या अवतीभोवती अनेक लोक असतात. 100 लोक जरी मला माझ्या आयुष्यामध्ये भेटले आणि 100 लोकांच्याकडे 100 वाईट गुण असते. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कमी असते, पण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चांगले असतं कधी का नसतं? असतं. तर त्या 100 लोकांच्या प्रत्येकाचा एक चांगला गुण जर आपण घेतला तर आपल्याकडे किती गुण होतील सांगा? 100 चांगले गुण होतील. आणि म्हणून आपल्याला जरी दूध आणि पाणी एकत्र मिसळलेलं असलं तरी आपल्याला फक्त त्यांना काय उचलायचे? दूध घ्यायचे, चांगले गुण घ्यायचे. वाईट गुण काही काँग्रेस, तुम्हाला माहिती का काँग्रेस गवत आहे ना? काँग्रेस गवत तरी पेरले का गेले? खताच्या दुकानात गेले, काँग्रेस गवत, आमच्या क्षेत्रात काँग्रेस गवत पेरले, त्याला आम्ही आता खत घालणार आहे, केले का कोणी असं काय? पण ते काय होतं? कुठं पण उगवतं. पण चांगलं जर असेल, बी पेरायचं असेल तर त्याची मशागत करावी लागते, बी पेरावं लागतं, खत घालावं लागतं, पाणी द्यावं लागतं. तुम्हाला चांगल्याची पेरणी करायची, वाईटांची पेरणी करायची नाही. आता जेव्हा तुमच्यावर एवढंच आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही असंच बसलेलं असायचो आणि कुणीतरी अधिकारी आलेले असायचे, कुणीतरी प्रमुख पाहुणे आलेले असायचे आणि मग आम्ही त्यांचं लेक्चर ऐकायचो. पण मला सवय ना होती माहिती का मुलांनो, की कुठलेही पाहुणे बोलवले ना, काही असेल ना, तर वही आणि पेन बरोबर घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? कारण ते जे सांगतात त्यातला एखादा दुसरा मुद्दा पण टिपून घ्यायचा असतो. मधमाशी बघा, मधमाशीचं पोळं पाहिले तुम्ही? पाहिले? ते एका रात्रीत तयार होतं का रे? नाही होत एका रात्रीत तयार. कितीतरी दिवस जावे लागतात आणि मग त्याच्यामध्ये मध जमा होतो. कुठून येतं मध? घडाला आणतात ना एकदम मधमाशा. एवढं घेऊन गेले बाटलीत मध भरला, आणून पोळ्या ओतला, केलं का तसं? कुठून आणतात? फुलावरती बसतात ना आणि त्यातनं मध गोळा करतात. ते केवढीशी सोंड असते त्यांची, एवढीशी. ते मधुकण तुम्हाला गोळा करायचे, ते विचारांचे कण तुम्हाला गोळा करायचे आणि ते असे एकदम नाही होत. आणि त्यामुळे आता जेव्हा पण परत कधी तुमच्याकडे व्याख्याते बोलवले जातील, मार्गदर्शक बोलवले जातील, तेव्हा वही आणि पेन घेऊन यायचे आणि त्यातले मुद्दे काढायचे, मुद्दे टिपून घ्यायचे. आता तुम्हाला पुस्तकं दिलेली, मला आठवतंय मुलांनो की मी कधीही नवीन पुस्तकं घेतली. आम्ही निम्म्या किमतीनं आमच्या पुढचे इथेचे कोण असतील त्यांची पुस्तकं घ्यायचो. आल्याबरोबर पहिलं काम जे असायचं ते त्या पुस्तकाला कव्हर घालणं. आणि हे पुस्तक असं पाठवून वगैरे असं कधीच मी मला वाचलेलं आठवत नाही. असं धरूनच वाचायचं. का तर ते असं पलटलं म्हणजे असं आपण दुपडतो करतो ना आणि वाचतो, पानं फाटतील. त्याच्यात कोणतीही वस्तू असेल ना, त्या वस्तूमध्ये जर आपण श्रद्धा असेल आपली तर त्या वस्तूकडून आपल्याला काहीतरी मिळत जातं. घरी सुद्धा बघा, आता तुमचे बेंच आहेत ना, बेंच, या बेंचवरती सुद्धा आपलं जीवापाड प्रेम असले पाहिजे आपल्या कोणत्याही वस्तूवरती, कारण त्याच्यातून आपल्याला काहीतरी एनर्जी मिळत असते. आणि जे तुम्ही
ठरवता ना, ते मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला ना, तर जगातल्या सर्व शक्ती ते देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत असतात. तुम्ही म्हणायचं की मला 95% मार्क्स मिळणार आहेत. मग काय होतं, जेव्हा तुम्ही असं म्हणत जाता ना, तेव्हा तुमचे शिक्षक पण त्यासाठी मदत करतात, तुमचे मित्रमंडळी पण त्याच्यासाठी मदत करतात तुम्हाला मिळवण्यासाठी. आणि कदाचित त्यावेळेला पेपर सुद्धा सोपा येऊन जातो. तुम्ही जे वाचलेलं असतं ना, तेच येऊन जातं. फक्त काय पाहिजे, मनाची आपली तयारी पाहिजे. फक्त मार्क्सच नाही तुम्हाला मिळवायचे, तर तुम्हाला काय करायचंय, शरीर पण भरभक्कम असलं पाहिजे ना, शरीर पण भरभक्कम असलं पाहिजे. त्यानंतर पचवण्याची शक्ती असली पाहिजे. यश जसं पचवण्याची शक्ती लागते, तसंच अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. नाहीतर हल्ली काही मुलं आम्ही बघतो आता 98% मार्क्स मिळतात आणि त्यांचं स्वप्न काय असतं की चांगल्या कॉलेजला, IIT ला वगैरे ऍडमिशन मिळालं पाहिजे. आता आम्ही दोघीच आता चर्चा करत होतो, COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे पुण्याचं कॉलेज आहे, तर त्याचं कट ऑफ लिस्ट काय असेल तुम्हाला वाटतं? कट ऑफ काय असेल, म्हणजे किती मार्क मिळाले तर तिथे ऍडमिशन मिळेल असं वाटतं तुम्हाला? 99 पॉइंट समथिंग. एवढे मोठे, म्हणजे जवळजवळ 100% एवढे मार्क मिळाले तरच तिथे ऍडमिशन मिळतं. मग सांगा, जरा कमी मार्क असले, नाही तिथे ऍडमिशन मिळालं तर मुलं काय करतात? आत्महत्या करतात.